शेतकरी मित्रांनो, माझं नाव विजय परिहार आणि मी कावेरी सीडमध्ये TSL म्हणून परभणी आणि बीड जिल्ह्यासाठी काम पाहतोय. तर आज आपण आहोत वसमत तालुक्यातील सारंगवाडी या गावामध्ये. तर तिथे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या कंपनीचं झेंडूचं रॉयल बॉल हे वाण त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे. तर आता तुम्ही पूर्ण बघू शकता का, पूर्ण जो प्लॉट आहे हा पूर्ण रॉयल बॉल आपल्या कावेरी सीडचा रॉयल बॉल लावलेला आहे त्यांनी. तर या वाणाची काही खासियत तुम्हाला सांगतो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हे वाण आज ह्या वाणाला एक 52 दिवस झालेले आहेत. आज हे वाण लावून 52 दिवस झालेले आहेत. तर आज तुम्ही बघितलं तर याच्यावरती आज कुठल्याही प्रकारचं आज जसं ह्या वर्षी जसं वातावरण होतं व पावसाचा भडीमार ह्या वर्षी झालेला आहे. तर ह्या वातावरणामध्ये पण हे वाण इतकं आज निरोगी आणि इतकं तंदुरुस्तपणे उभारलेलं आहे वाण. आता तुम्ही खाली जर बघितलं तर फुटव्यांची संख्या पण इतकी जबरदस्त आहे. याला फुटव्याची संख्या पण चांगली आहे आणि फुलाच्या बाबतीत जर बघितलं तर फुल इतकं जबरदस्त आहे, तोडायला सोपं आहे आणि स्पॉन्जिनेस त्याला जे आपण म्हणतो हा एकदम भारी आहे. आणि ज्यावेळेस फुल दाबलं जातं त्यावेळेस त्याच्या मागे कुठल्याही प्रकारचा फुल फाटण्याचा प्रकार हा घडत नाही याच्यामध्ये. तर हे वाण आपण लांबच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी जर पाठवायचं म्हटलं तर अलगद पाठवू शकतो आपण. याचं कारण असंच की याचं स्पॉन्जिनेस चांगले असल्यामुळे आपण हा लांबच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी पाठवू शकतो, आरामात पाठवू शकतो. आणि विशेष म्हणजे किती जरी जोराचा पाऊस जरी पडला तरी आपल्या फुलाचा कॉम्पॅक्टनेस इतका जबरदस्त आहे. या फुलाचा कॉम्पॅक्टनेस इतका जबरदस्त आहे की याच्या फुलामध्ये पाणी जात नाही. याने काय होतं की फूल सडण्याचं प्रमाण आपल्या याच्यामध्ये एकदम नगण्य प्रमाण आहे यामध्ये. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर आज कसल्याही प्रकारचं फूल सडण्याचं प्रमाण या प्लॉटमध्ये दिसत नाही आहे. तर हे असे एक आपल्या कावेरी कंपनीचं जे रॉयल बॉल हे वाण आहे आणि व्यापाऱ्याचं पण चांगली पसंती आहे या वाणाला. आणि रोगराईच्या बाबतीत जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचं रोग नाही आहे. आज पान बघितलं तर हिरवं कंच पान आहे, याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे. आज अशा ह्या वातावरणामध्ये बघितलं तरी हा प्लॉट एकदम स्ट्रॉंगपणे उभारलेला आहे. तरी माझे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कावेरी कंपनीचं पिवळा झेंडू रॉयल बॉल लागवण करून त्यांचं भरघोस उत्पादन करून घ्यावं. धन्यवाद.